गुड मॉर्निंग. कसे आहे सगळे? रक्षाबंधनच्या शुभेच्छा. सगळ्या बहिणींनी भावांना फोन करा, भावांनी बहिणींना फोन करा. जे एका गावात आहेत ते भेटतीलच. एक व्हॉट्सअपवरच वाचलेली गोष्ट आहे, खूप सुंदर आहे. श्रीमंती. एकदा एक माणूस लिहितो की ऑफिसमधून निघाल्यावर खूप फळं खायची इच्छा झाली, द्राक्ष खायची इच्छा झाली, म्हणून त्यांनी गाडी फ्रूट मार्केटकडे वळवली. द्राक्षांच्या वेगवेगळ्या दुकानांमधनं तो अशी चाखत चाखत गेला, पण त्याला काही गोड द्राक्ष मिळत नव्हती. आणि एका झाडाखाली एक म्हातारी बाई एका टोपलीत काही अशी द्राक्ष घेऊन बसलेली त्याला दिसली. त्याला वाटलं आता इतक्या मार्केटमध्ये गोड द्राक्ष नाही, ह्याच्याकडे कुठून असणार, पण तरी एकदा ट्राय करायला काय हरकत आहे, टेस्ट करायला काय हरकत आहे, म्हणून तो तिच्याजवळ जातो. आणि त्या म्हातारीला आनंद होतो, कारण तिच्याकडे दिवसभरात कोणीच कस्टमर आलेला नसतो बहुतेक. तो तिला विचारतो, कशी दिली द्राक्ष? ती सांगते 150 रुपये किलो. तो म्हणतो जरा महागच आहे. ती म्हणते खाऊन पहा. तो खाऊन पाहतो तर खूप गोड असतात द्राक्ष. तो विचारतो, आजी तुझ्याकडची द्राक्ष एवढी गोड कशी, बाकीच्यांची एवढी गोड नाही? तर ती सांगते ते कार्बाईड टाकून पिकवतात आणि मी वेलीवर पिकवलेली द्राक्ष आणते. मला बेईमानीचा धंदा करायला आवडत नाही. मला नॅचरल ह्यानी मला लोकांच्या जीवाशी खेळायला आवडत नाही. तर तो भाव करतो. म्हणतो 100 रुपये किलो दे. ती म्हणते नाही रे, 120 रुपये तर माझी खरेदीच आहे. तर तो म्हणतो नाही काहीतरी कमी कर. मग ती 130 रुपये किलो द्यायला तयार होते. तो म्हणतो 2 किलो द्या. मग ती 2 किलो द्राक्ष बांधते आणि अजून एक्स्ट्रा एक छोटासा लड पण त्याच्यावर टाकते आणि तो खिशातनं पाकीट काढून 500 रुपये तिला देतो. आणि 240 वापस करायचे तर चुकून ती 340 वापस करते. आणि याला खूप आनंद होतो की आपल्याला 100 रुपयाचा फायदा झाला. हा पटकन ते पैसे खिशात टाकतो आणि घाईघाईने जायला निघतो. ती म्हातारी त्याला जोरात हाक मारते. याला वाटतं आता काय झालं, हा थोडंसं अजून दुर्लक्ष करून पुढे जायचा प्रयत्न करतो. पण ती म्हातारी खूप जोरात ओरडून त्याला बोलवते. आणि तो विचारच करत असतो मनातल्या मनात की आता 100 रुपयाचा हिशोबीने मागितला तर काय सांगायचं हिला. तेवढ्यात तो पोचतो, तर ती असं खाली पडलेलं पाकीट तिच्या पदराने पुसून, धूळ पुसून, स्वच्छ करून कपाळाला लावून त्याला देते. म्हणतो काय आहे? ते म्हणते हे तुमचं पाकीट पडलं होतं इथे. त्याला 2 मिनटं कळतच नाही. तो खिसा पडतो तर खरंच त्याच्या खिशात पाकीट नसतं आणि बघतो तर ते त्याचंच पाकीट असते. त्याला इतकी लाज वाटते की त्या खिशात 15-17 हजार रुपये असतील, पण त्या म्हातारीला त्या 15-17 हजारचा मोह झाला नाही. पण तिने आपल्याला चुकून 100 रुपये जास्त दिले, त्याच्यात आपली लाळ गळली. म्हणजे आपण खरं श्रीमंत कोण? तर तो तिला म्हणतो की त्यातल्या काही नोटा काढतो आणि तिला देतो. तर ती म्हणते नाही, मी माझ्या मेहनतीचाच फक्त कमाई खाते आणि तुम्हाला अरे काळजी घेत जा रे, इतका पैसा तुम्हाला ह्याची व्हॅल्यू नसेल, पण पैसा हा पैसा असतो. प्रामाणिकपणा हा आपल्या चारित्र्याचा खरा दागिना असतो. त्याच्यामुळे कायम प्रामाणिक राहायचा प्रयत्न करायचा. आणि पैसा हेच काही सगळं काही नसतं. इमान नावाची पण काही चीज असते. त्याचं म्हणणं की ह्या बाईच्या ह्या ॲक्शनमधनं मला हा धडा मिळाला. ॲक्च्युली 100 रुपयाच्या मोहापायी तो भरभर सांगून आपल्याला स्वतःला 100 रुपयाचा फायदा झाला आहे, आनंदात होता. पण जसं त्या बाईने ते पाकीट दिलं, त्या मोहात न पडता त्याचे खाडकन डोळे उघडले. आपण पण असं आपल्या अवतीभोवतीच्या कुठल्या व्हेंडर्स किंवा भाजीवाले किंवा फळवाले यांच्याशी असं भाव करून थोड्याशा मोहासाठी आपला हे पणाला लावतो का इमानदारी? प्लीज असं करू नका. सगळ्यांची काळजी घ्या. आपल्याला समाजात सगळ्यांना एकत्र घेऊन चालायचं आहे. स्टे ब्लेस्ड, स्टे पॉझिटिव्ह. आय लव्ह यू ऑल.